उभे विठवारे सुंदर धाना उभे विठवारे सुंदर धाना उभे विठवारे कर कठावार ठेवोनिया कर कठावार ठेवोनिया तुळसी हार गळा काशी पितांबरा तुळसी हार गळा तुळसी हार गळा काशी पितांबरा तुळसी हार गळा काशी पितांबरा बकरा कुंडल कल्पती श्रवणे बकरा कुंडल कल्पती श्रवणे कंटिका तुम्हार विराजित कंटिका तुम्हार विराजित तुळसी हार गळा काशी पितांबरा तुळसी हार गळा काशी पितांबरा
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरे मुरारे हे नाथ कृष्ण भगवान की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीराजोवाच प्रियव्रतो भागवत आत्मा रामकथं मुने गृहे रमतयन्मूलकर्मबन्धपराभवः नूनं मुक्तसङ्गानां तादृशानां द्विजर्षभो गृह्यस्वभिनिवेशोऽयं पुंसां भवितुमर्हति। गोपाल कृष्ण भगवान की जय। आपल्या या भागवत कथेतील आज दुसऱ्या दिवसाच्या सेवेला आपण प्रारंभ करत आहोत आणि भागवत म्हटल्याच्या नंतर साक्षात भगवंताची मूर्ती
कारण उद्धवाला भगवंतानी हे सांगितलं होतं. उद्धवाने विचारलं होतं, हे भगवान, तुम्ही आता तुमचा हा अवतार बदलून तुम्ही आता विटेवरती उभा राहणार किंवा हिमालयामध्ये थांबणार, सर्व ठिकाणी तुमचं वास्तव्य तर आहे, पण आहे ही मूर्ती तुमचं स्वरूप कायमस्वरूपी आम्हाला दिसावं आणि तुम्ही हे स्वरूप अदृश्य करता, मग आम्ही सेवा कोणाची करायची, असा उद्धवाने प्रश्न विचारला होता. त्यावेळेला तुमचा सहवास आम्हाला घडतो, आम्ही तुमच्याशी बोलतो, तुमचं दर्शन घेतो, रोज तुमच्या मुखातलं ज्ञान आम्ही ऐकतो, पण आता तुम्ही अवतार हा पूर्ण केल्यानंतर आम्हाला भक्ती करायची म्हटलं, काही बोलायचं म्हटलं, काय करायचं. आणि मग भगवंतांनी सांगितलं होतं, उद्धवा, तसं काही चिंता करण्याचं कारण नाही. स्वकीयं ये भवेत् तस्य भागवते दधाम तिरोधाय प्रविष्टायं श्रीमद्भागवतार्णवम्. भगवंतांनी सांगितलं, मी भागवताच्या रूपाने, भागवत जे आहे 18,000 श्लोकाचं जे भागवत, त्याच्यामध्ये मी स्वकीयम म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून भागवत श्रवण केल्याच्या नंतर प्रत्यक्ष माझं दर्शन घडत असतं. भागवताचं श्रवण म्हणजे साक्षात माझं दर्शनच घडल्यासारखं आहे, असं भगवंताने स्वतः उद्धवाला सांगितलं. आणि मग उद्धवाने काय केलं पहा, भागवताचं चिंतन अखंड ठेवलं. आणि उद्धव म्हणजे कोण, तेच तुकाराम महाराज, तेच तुकाराम महाराज. कारण सुरुवातीचा अवतार त्यांचा भक्त प्रल्हादाच्या रूपाने होता. आणि भक्त प्रल्हादाचा अवतार म्हणजे काय सामान्य नाही, तर साक्षात भगवंत सांगतात की भक्त प्रल्हादाने मी, आमच्यामध्ये भेद नाही, असा अधिकार प्रल्हादाचा. आणि प्रल्हादाने परत भक्तीच मागितली होती बघ. कारण त्यांनी सांगितलं होतं, एका जन्मामध्ये मला भक्ती पूर्ण होत नाही, भक्ती करण्याची माझी अजून इच्छा आहे, म्हणून भक्तिरूपी मुक्ती मागितली होती त्यांनी. हरी भक्ती स्वरूपाच मुक्तिम वांछति वैष्णवः. आणि म्हणून हेच तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की देवा, मला या पुढे सुद्धा अजून मी जन्म घेईल आणि अजून तुझी सेवा करणार. घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म Yeah.
कृष्ण भगवान की जय. म्हणून तुकाराम महाराजांनी अनुभव सांगितला. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालील लोटांगण महाद्वारी. म्हणून ही भक्ती प्रल्हादाने मागितली होती. तेच पुढच्या अवतारामध्ये परत रामाबरोबर अंगदाच्या रूपाने, आणि तेच श्रीकृष्ण अवतारामध्ये उद्धवाच्या रूपाने. निद्रा करिता होतो निद्रा करिता अवतारामध्ये अंगदाच्या रूपाने तुकाराम महाराज होते स्वतः, आणि किती सेवा केली हनुमान रायाच्या संगतीमध्ये. कारण हनुमान ही तेव्हापासून गुरु तुकाराम महाराजांचे, तेव्हापासून गुरु आहे. कारण राम अवतारामध्येच हनुमानाच्या सहवासात तुकाराम महाराज होते अंगदाच्या रूपाने. आणि त्यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला शरण आलेलो आहे हनुमान, आत्ताही शरण आलेलो आहे, आणि जरी पुढचा जन्म मला कोणताही परत मिळाला, अनेक जन्मामध्ये मी तुम्हाला शरण राहणार. आणि ती आठवण तुकाराम महाराजांनी ठेवून परत कलियुगामध्ये सुद्धा हनुमानरायाच्या पुढे शरणांगती परत आपली व्यक्त केली पा. म्हणून शरण शरण हनुमंता, शरण शरण तुकाराम महाराज राम अवतारामधले अंगद असलेले, त्यांना माहिती होतं आपण राम अवतारामध्ये हनुमानाबरोबर सहवासात होतो, त्यांच्याकडून आपण भक्ती शिकलो, आणि अजून भक्तीच्या वाटा त्यांनी विचारल्या. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा या सुभटा. तुकाराम महाराज आणि उद्धव असलेले
तेच तुकाराम महाराज. अशा प्रकारे म्हणून भगवंताने उद्धवाला सांगितलं होतं की भागवताच्या रूपाने मी स्वतः राहणार. म्हणून आपण आता भागवत कथा श्रवण करत आहोत. म्हणजे साक्षात आपल्याला श्रीमद भागवतान मुक्ती, कारण या भागवत कथेमुळे आपल्याला मुक्ती म्हणजे आपण मुक्त होत असतो, बंधनातून मुक्त होत असतो आपण. बंधन आणि बंधनातून मुक्त होण्याचं साधन ही भागवत कथा आहे. आणि म्हणून या भागवत कथेला कालपासून प्रारंभ झालेला आहे. आणि आज आपण जी कथा पाहत आहोत, भरपूर कथा आहेत भागवतामध्ये. 335 अध्याय आहे त्याचे, 335. रोज एक अध्याय घेतला तरी आपल्याला काय पुरेल का वेळ? वर्ष लागेल. पण आपल्याला थोडं थोडंसं आपला विचार करायचा. ब्रह्मदेव, जेव्हा ब्रह्मदेवाला भगवंताने निर्माण केलं आणि ब्रह्मदेवाला निर्माण केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेव तुम्ही तप करा. तप केल्याच्या नंतर तुम्हाला अधिकार प्राप्त होईल, कारण तुम्हाला सृष्टी तयार करायची. ब्रह्मदेवाच्या हाताने सृष्टी तयार करायची होती. मग भगवंतानी ब्रह्मदेवाला तयार केलं, ब्रह्मदेवाकडून तप करून घेतलं आणि ब्रह्मदेवाच्या शरीरातून एक स्त्री आणि पुरुष बाहेर पडले. सुरुवातीला एक स्त्री आणि एक पुरुष ब्रह्मदेवाच्या शरीरातूनच. आणि शरीरातून बाहेर पडल्याबरोबर त्या मुलीचं नाव होतं शतरूपा आणि जो मुलगा होता त्याचं नाव होतं स्वयंभू नावाचे मनू. म्हणून त्या मनूमध्ये सुद्धा 14 प्रकार आहेत, 14 मनू. म्हणून 14 मनू आणि 14 इंद्र असे भगवंताने नियुक्त केलेले आहेत. तेव्हा मग सुरुवातीला एक स्त्री आणि एक पुरुष ब्रह्मदेवाच्या शरीरातून सुरुवातीला, त्याच्या अगोदर काहीच नाही, फक्त ब्रह्मदेव होते. आणि ब्रह्मदेवाच्या शरीरातून बाहेर पडल्यामुळे त्यांचं नाव मनू ठेवलं, स्वयंभू मनू. आणि त्यांच्या पासून पुढे मानव, मनू पासून निर्माण झाले म्हणून काय म्हणायचं? मानव. कारण शतरूपा आणि मनू यांना आज्ञा दिली भगवंतानी, तुम्ही काय करा, आता प्रजा निर्माण करा, तुमच्या पोटी पुढे संतती निर्माण करा. आणि संतती निर्माण झाल्याच्या नंतर मग तुम्ही काय करायचं? धर्माप्रमाणे वागायचं. कालच आपला विषय झाला धर्माबद्दलचा. तर अशा प्रकारे तुम्ही वागायचं. मग अनेक मानव मनूपासून तयार झाले. मग सुरुवातीला उत्तानपाद नावाचा मुलगा आणि प्रियव्रत नावाचा मुलगा, 2 मुलं आणि 3 मुली सुरुवातीला त्यांना. त्याच्यामध्ये प्रियव्रत आणि उत्तानपाद हे जे 2 मुलं, ते उत्तानपाद म्हणजे ध्रुव बाळाचे वडील. बघा, ध्रुव बाळाचे वडील. आणि प्रियव्रत हे त्यांचे सख्खे बंधू होते, उत्तानपादाचे बंधू, लहाने बंधू. मग प्रियव्रत जे आहे ते सुद्धा त्याचप्रमाणे होते, ब्रह्मदेवाचे आज्ञापालन करणारे. आणि त्यांच्यापासून मग मानव निर्माण झाले, पुष्कळ पुढं वाढले. आणि सर्व एकत्र आले आणि म्हटले, ब्रह्मदेवाला आपण विचारू कसं करावं, काय करावं, कसं वागावं. म्हणून ब्रह्मदेवाकडे आले, ब्रह्मदेवाची पूजा केली आणि सर्वांनी विनंती केली, ब्रह्मदेवा आम्ही कसं वागावं, काय करावं सांगा आम्हाला.
म्हणजे आम्हाला सर्व दुःखातून आम्ही परत पलीकडे सुखरूप प्राप्त सुख प्राप्त करू, दुःखातून पलीकडे येऊ, दुःख नाहीस होऊन आम्हाला आनंद प्राप्त होण्यासाठी काय करावं. मग ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा याचं वर्णन केलं. ती वेळी प्रजा विनविला ब्रह्मा, देवा काय आश्रयो आम्हा, तव तो मने कमल जन्मा भूता प्रती, तुम्हा वर्ण विशेष वसे, हा स्वधर्म विहिला असे, या ते उपासा मग आपैसे पुरती काम. हा म्हटले तुम्ही असं करा, स्वधर्माप्रमाणे वागा, म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि काय इच्छा असते प्रत्येकाची? दुःख नाहीस व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं, ही प्रत्येकाची इच्छा आहे. दुःख नाहीस व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं, ही प्रत्येकाची इच्छा जी आहे, ही इच्छा तुमची काय होईल? पूर्ण होईल. आणि मग धर्माप्रमाणे प्रत्येक मानवाने वागावं, असं ब्रह्मदेवाची आज्ञा सर्व मानवांना देण्यात आली. याप्रमाणे सर्व वागू लागले. आणि मग स्वतःचे जे मुलं होते, उत्तानपाद आणि प्रियव्रत, त्या प्रियव्रताला सांगितलं, प्रियव्रतो भागवत आत्माराम कथम मुने, गृहे रमणयन्मूल कर्मबंध पराभवा. की हे प्रियव्रत म्हणे, काय करायचं आता? तुला आता गुरुची गरज आहे. कारण ज्ञान म्हटल्याच्या नंतर काय लागतं? गुरु लागतो. गुरु असं असतं पहा. आणि व्यवहारामध्ये सुद्धा गुरुची गरज असते पहा. व्यवहारामध्ये गुरु लागतो आणि परमार्थामध्ये सद्गुरू लागतो, श्री गुरु लागतो, असं असतं. म्हणून गुरु अनेक असतात आणि श्री गुरु मात्र दिसायला जरी अनेक असले तरी ज्ञानाचा उपदेश एकच रूपाने असतो. म्हणून श्री गुरु एक. श्री गुरु जरी आपल्याला अनेक असले तरी ज्ञान मात्र एकच. आणि व्यवहारामधले गुरु मात्र अनेक असतात आपल्याला. एखाद्याने समजा गाडी चालवायचं शिकवलं, झाला ना गुरु तो. एखाद्याने क ख बाराखडी शिकवली, झाला तू गुरु. एखाद्याने शेतीचं मार्गदर्शन केलं, अहो कांद्याला हे बी वापरा, ते खत टाका, झाला तू गुरु. मग माणसं म्हणतात आम्हाला चांगले गुरु मिळाले, इतकं उत्पन्न निघलं, भरपूर उत्पन्न निघलं. बघ, कोणत्याही पिकाची माहिती दिली, झाले गुरु. हा स्वयंपाक बनवायचं जरी शिकवलं तरी गुरुच. मग म्हणते तुम्ही एवढे आचार्य कसे काय हुशार झाले हो? ते म्हणते आम्हाला गुरुच चांगले मिळाले. म्हणून जेवणारी माणसं हायगई करीत नाहीत, म्हणे भरपूर जेवतात. हा, कारण आम्हाला गुरु चांगले मिळाले म्हणून आम्ही स्वयंपाक व्यवस्थित करतो. म्हणजे हे काय असतं? आणि जेवणाऱ्याने कधी लाजू नये, दोष असतो लाजणाऱ्याला. ऐका माऊलीची ओळी आता. वाढी तया पुढे भुकेला, उपरोधे मने मी धाला, तै तोची पिढे आपुला आणि दोषही तया. म्हणून लाजायचं नाही जेवताना कधी. असे पोटभर जेवायचं. कारण काय असतं बघा, आपण जर कमी जेवलो तर आपल्या आतमध्ये जे जठराग्नी भगवंत, त्याला आहुती कमी पडत असते. आणि आहुती जर कमी पडली तर ते अग्नीला आहुती पूर्ण दिल्यानंतर समाधान होत असतं आपल्याला. कारण आतमध्ये भगवंत येतं, आतमध्ये अग्नीच्या रूपाने शरीरात. म्हणून त्यांना आहुती देताना व्यवस्थित द्यायला पाहिजे. अपूर्ण जर आहुती दिली तर चालत नाही. असं याप्रमाणे फक्त काय, अन्न हे ब्रह्मरूप हे अन्न अनेक वेळेला आपण ऐकतो. म्हणून अन्न हे उष्ट ठेवायचं नाही कधी.
घरी जरी आपण जेवत असलो उष्ट ठेवायचं नाही, लागण तेवढंच घ्यायचं. आणि जर समजा ओव्हरलोड होऊन अचानकच जर राहिलंच शिल्लक तसंच झाकून ठेवायचं आणि एक अर्ध्या तासाने म्हणा तासाने संपून टाकायचं ते, पण ते वाया जाऊ द्यायचं नाही. बघा अन्न, कारण अन्न हे साधारण म्हणू नका. ऐका माऊलीची होऊया, हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जान, जे जीवन हेतू कारण विश्वायया. म्हणून याला साधारण म्हणता येत नाही. अन्न हे साक्षात ब्रह्मरूप सांगितलेलं आहे, ब्रह्मरूप. म्हणून त्याची अवहेलना किंवा वाया जाऊ द्यायचं असा नेम आहे त्याचा. आणि त्याच्यामुळं काय होत असतं तर आपलं शरीर निरोगी राहतं. बघा त्याचे फायदे. आणि चित्त आपलं प्रसन्न राहतं. शरीर निरोगी, चित्त प्रसन्न राहतं आणि सत्वगुण वाढतो आपला, सत्वगुण. आणि सत्वगुणातून आपल्याला पुण्य प्राप्त करता येतं. रजोगुणातून पुण्य करता येत नाही, तमोगुणातून पुण्य घडत नाही. तर पुण्य करायचं म्हटल्याच्या नंतर सत्वगुण लागतो बघा. आणि सत्वगुणातून आपल्याला पुण्य करता येत असतं. म्हणून आहार तरी सेविजे, युक्तीचे नेमापे मविजे, क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. असं वर्णन केलंय माऊलीने. आणि भगवान दत्त त्यांनी अवधूत गीतेमध्ये सुद्धा आहाराचा नियम सांगितलेला आहे बरं का. भगवान दत्त त्यांची अवधूत नावाची गीता आहे. चित्ताय धातुवतं शरीरं नस्ते चित्ते धातौ यान्ति नाशं, तस्मात् चित्तं सर्वदा रक्षणीय, स्वस्थे चित्ते बुद्ध संभवंती. बघा असं वर्णन आहे. तेव्हा अशा प्रकारे म्हणून अन्न ब्रह्मरूप सांगितले. आणि याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये ते पचन करण्यासाठी भगवंतानी अग्नीच्या रूपाने भगवंत थांबलेले आहेत आपल्या पोटामध्ये स्वतः, असं वर्णन आहे त्याचं. तेव्हा ब्रह्मदेवाने मानवांना सांगितलं धर्माप्रमाणे तुम्ही वागा, दान धर्म करा आणि भगवंताला विसरू नका, भगवंताला आवडेल असं वागा, म्हणजे तीच भगवंताची काय होईल, पूजा होईल. याप्रमाणे आज्ञा दिली. आणि पुढे ब्रह्मदेवाचा जो पुत्र प्रियव्रत त्यांनी नारदाला गुरु करून घेतलं, नारद म्हणून. कारण नारद हे जे आहे हे प्रत्येक युगामध्ये नारद महर्षी आहेत. कारण भगवंताचा अवतार आहे नारद. आणि नारद महर्षी हे चिरंजीवी आहेत. म्हणून जिथं भगवंत असतात, जिथं कथा कीर्तन चालतं, म्हणून ही कथा नारदाची गादी, कीर्तन ही नारदाची गादी. आणि नारद मुनीला गुरु करून घेतलं प्रियव्रताने. कारण व्यवहारासाठी गुरुची गरज आहे, पण आपल्याला आत्मलाभ प्राप्त करायचा, ब्रह्मज्ञान प्राप्त करायचे, सर्व दुःखाची निवृत्ती करायची, तर त्याच्यासाठी श्री गुरुची गरज. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी श्री गुरुचं वर्णन केलं. श्री गुरु सारिखा, श्री गुरु सारिखा हस्त पाठी राखा, 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 श्री गुरु सारिखा हस्त पाठी राखा,
गुरु सारे खास्ता पाठी राखा श्री गुरु सारे खास्ता पाठी राखा गुरु सारे खास्ता पाठी राखा श्री गुरु सारे खास्ता पाठी राखा इतरांचा लेखा कोणाचा रे इतरांचा लेखा कोणाचा रे श्री गुरु सारे खास्ता पाठी राखा श्री गुरु सारे खास्ता पाठी राखा गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून व्यवहारातलं ज्ञान देणारे गुरु असतात आणि परमार्थातलं ज्ञान देणारे त्याला श्री गुरु म्हणतात. असा फरक आहे त्याच्यामध्ये बघ. आणि हे वर्णन माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये पण केलेलं आहे. तय परी श्री गुरु करीती जय अंगीकारू तय हो निठाके संसारू मोक्षमय आगवा. बघ, श्री गुरुची जर कृपा झाली, श्री गुरुपासून ज्ञान मिळालं, संसार म्हणजे जन्म मरण याला संसार म्हणतात. काय होईल संसाराचं, या जन्म मरणाचं? मोक्षमय आघवा, म्हणजे दुःख जाऊन सुख होईल. आणि तेच पाहिजे आपल्याला, दुसरं काय? सर्व दुःख निवृत्त होऊन सुख पाहिजे. आणि ते सुख म्हणजे येणारं जाणारं नाही, तर काय? नित्य सुख पाहिजे, नित्य. आणि म्हणून नित्य सुख फक्त श्री गुरुच्या ज्ञानातून आणि भगवत कृपेतून प्राप्त होत असतात. याप्रमाणे प्रियव्रताने नारद मुनीला श्री गुरु आणि असे शरण जाऊन सेवा केली. नारद मुनीची प्रियव्रताने, कारण ब्रह्मदेवाची आज्ञा होती. आणि मग नारद मुनीला विचारलं, नारद मुनी महाराज, आता तुम्ही मला सर्व उपदेश करा, काय काय जेवढं सांगायचं तेवढं मला तुम्ही सांगा. व्यवहारातलं सांगा आणि परमार्थातलंही सांगा, कारण मी आता तुम्हाला सर्व रूपाने शरण आलेलो आहे. मग नारद मुनींनी सांगितलं, तुम्ही एक काम करा, म्हटले की गृहस्थाश्रम स्वीकारायचा. गृहस्थाश्रम, कारण गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ आश्रम आहे म्हणे. बघा, ते वर्णन केलं बरं का परत. गृहस्थो ब्रह्मचारीच वानप्रस्थो बिभुक्षुकः चत्वारो आश्रम प्रोक्ता सर्वं गृहस्थमूलकः. गृहस्थाश्रम स्वीकारा. कारण आता जरी माणसं म्हणत असले गृहस्थाश्रमामध्ये लय त्रास आहे, लय व्याप असतं, काय करावं, हे काय सोपं नाही महाराज, लय व्याप हे तुमचं बरंही राव, असं काही वेळेला माणसं वैतागून म्हणत असतात. हा, परंतु ज्ञानेश्वर माऊलीने अनेक ठिकाणी वर्णन केलं. घरदार ओखटी तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड. बघा, म्हणले घरदार सर्व सोडून पळायचं म्हटलं, पण शरीर रूपी घर आहे ना, याला कुठं सोडणार? कुठं गेलं तर या शरीर रूपी घराला आंघोळ पाहिजे, जेवण पाहिजे. वैतागून पळालं तर तिथं कुठं मिळेल तुम्हाला? काय परत त्रासच होईल ना. असं वाटल की उगच आलो तर आपण एवढ्या लांब. असं असतं. माये बाप ओखटी तेजू मनसी तरी अहंकार अविद्येची कूड रया. म्हणून म्हणले आई वडील यांना सर्वांना सोडून जायचं. परत जिथं जाईल तिथं
अहंकार बरोबर आहे ना, आपल्या बरोबर काय आहे? अहंकार आहे, अहंकार. आणि अहंकार जोपर्यंत आहे, कारण शारीरिक अहंकार आणि अहम आणि मम असे दोन दोष तयार करतो तो अहंकार. म्हणून माऊली सांगतात, अहम ममतेचे लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, जन्म मरणाची दुथडी डवळती ठेली. असे पा. म्हणून याच्यातून अहम आणि मम असे दोन तयार होत असतात. आणि शरीरामधला अहंकार, म्हणून माऊली सांगतात, कुठं जरी पळाले तरी शेवटी शरीर अहंकार सोडून जात नाही तुम्हाला. आणि तो आपल्या शरीरामध्ये कायम असतो पा. याप्रमाणे माऊली सांगतात, अहंकार अविद्येची बहिणी पाठीच्या तेजो मनसी तरी, कल्पने एवढी भोगती. बघा, आपण म्हणतो बहिणी परिवार सर्वांचा तोडायचं, पण कल्पना रूपी ती बरोबरच आहे ना. बघ, आणि म्हणून अवघेची तेजो पाहे मनसी तरी, मना नाही निज शांती रया. सर्वांना सोडून पळायचं म्हणलं, कुठंतरी लांब जाऊन बसायचं, पण मनच शांत नाही. विचार करते सारखं. मन आलो डोंगरामध्ये, पण असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, आणि आता इथं राहून तरी काय लांडगं येईल का, काय येईल का, कुठं राहता इथं, पळाले परत घरी. हा, म्हणजे घर सोडून एकांतात गेलं तरी मनाला शांती कुठे? मग मन परत त्या शरीराला घेऊन येतं जागेवर. असं असतं. म्हणून माऊली सांगा, तेजिले ते काय कासया मनजे सांग मावज पासी, ऐसे जया भिने तुझासी वनंतरा, ते तो तुझची सरीसे रया. हा, म्हणले ज्याला सर्व सोडून वनामध्ये पळतात, अहो ते तुमच्या बरोबरच आहे बघा. आणि म्हणून घरी जरी राहिलं तरी आपल्याला वनात राहण्यापेक्षाही जास्त चिंतन करता येतं. घरी राहून आपल्याला साधन करता येतो. मग हे नारद मुनी सांगतात बरं का, कुणाला? प्रियव्रताला. आणि म्हणून तू घरी राहून काय करायचं? गृहस्थाश्रम स्वीकारायचा म्हणे. कारण गृहस्थाश्रम स्वीकारल्यामुळे काय होईल? आलेल्या अतिथीची सेवा होईल. बघा, अतिथी विनमुख जाणार नाही. कारण अतिथी जर आले तर सांगता येतं, आले 2 वारकरी, थोडं जेवायचं त्यांना, भाजी भाकरी. जेवायच्या टायमाला समजा अचानक आज जसे आले 2 जण, हा, मग त्यांना तर तसं लावता येते का? आल्याबरोबरच मी अंदाज घेतला होता, ते प्रत्येक ठिकाणी येत असते, ते कुठेही म्हणू नका त्यांना, पण ते येत असतात. अंदाज घेतला होता यांना, आता जेवण प्रसाद घेऊन असं असतं. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी आली होती ती, कारण इकडे कथा असते. त्यांनी परत विचारलं, पुढं कुठे कथा आहे महाराज? वडगावला आहे, आता तिथं सुद्धा येणारच ते. म्हणून चांगलं आहे, अहो त्या निमित्ताने सेवा घडते आपल्याला. आणि म्हणून अतिथी जर आले तर त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला करता येत नाही. मग आपल्या घरामध्ये जी गृहिणी असते तिला आपण आज्ञा करतो, 2 अतिथी आलेली आणि त्यांना जेवण लावायचे. आणि नाही जेवण लावलं तर काय होतं? विनमुख गेली या अतिथी, हे पण वर्ण आहे परत. तसं विनमुख नाही लावता येत. आणि म्हणून ने सुकृताची संपत्ती. म्हणून काही का होईना आपलं भाजी भाकर असेल जी असेल ती त्यांना संतुष्ट करून लावावं लागतं. आणि म्हणून गृहस्थाश्रमाची गरज आहे, घरामध्ये गृहिणीची गरज त्याच्यासाठी बघा. कारण त्याच्याशिवाय आपल्याला धर्म करता येत नाही, त्याच्याशिवाय आपल्याला दान करता येत नाही. आलेल्या अतिथीला जीव घालायचं म्हटलं तर घरामध्ये जर गृहिणी नसल, आपण काहीच करू शकत नाही. मस्त आपल्या खिशामध्ये नोटाचा बंडल आहे, पण काय करता येईल? त्यांना लागली भूक,
मग आपल्याजवळ मस्त पैसे आहेत, पण काय करता येईल त्या पैशाचं. म्हणून नारद मुनी उपदेश करतात बरं का, प्रियव्रताला हा विषय चालू आहे, लक्षात घ्या. मग प्रियव्रताने सांगितलं, नारद मुनी खरंच माझी इच्छा नव्हती व गृहस्थाश्रम स्वीकारायची नव्हती इच्छा, पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला गृहस्थाश्रम स्वीकारावा लागेल. कारण तुम्ही सांगता त्याच्याशिवाय तुम्हाला अतिथीची सेवा करता येणार नाही. पंचमहायज्ञ असतात, ते पंचमहायज्ञ करावं लागतात. पहा, अध्यापनम ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञस्तु तर्पणम, होमो दैव बलिर्भूतो नृयज्ञो तिथी पूजनम, असे यज्ञ करावं लागतात. म्हणून गृहस्थाश्रम स्वीकारावा लागेल. मग नारद मुनींनी असा उपदेश केल्यावर ते म्हटले स्वीकारतो गृहस्थाश्रम. पुढे फार मोठी कथा आहे, धावतं सांगू. गृहस्थाश्रम स्वीकारला. मग गृहस्थाश्रम स्वीकारित असताना अनुरूप पत्नी मिळावी म्हणजे अजून चांगलं असतं बघा. जसं आपण आहोत त्या मनाला अनुसरून जर पत्नी मिळाली तर ते खूप चांगलं असतं बघा. अनुकूल पत्नी मिळणं हे सुद्धा एक भाग्य लागतं बरं का, त्याला भाग्याची गोष्ट असते. अनुकूल पत्नी मिळणं हे सुद्धा पुण्य लागतं, त्याच्याशिवाय मिळत नाही अनुकूल पत्नी बघा. म्हणून भर्तृहरीने वर्णन केलेले स्वतः, ना मृतम न विषम किंचित शैव मृत ऋत रक्ता विरक्ता विषवल्लरी. भर्तृहरीने सांगितलेले ज्या वेळेला पत्नी आपल्याला मनासारखी मिळते त्यावेळेला ती अमृतापेक्षा गोड असते बघा. आणि आपल्या मनाविरुद्ध जर असेल तर ती विषापेक्षाही वाईट असते. कर्कशे संगती, कर्कशे संगती, कर्कशे संगती, कर्कशे संगती, दुःख उदंड परी, दुःख उदंड दुःख उदंड परी, दुःख उदंड परी, कर्कशे संगती दुःख उदंड परी, दुःख उदंड परी, दुःख उदंड परी, कर्कशे संगती दुःख उदंड भजती, दुःख उदंड भजती, दुःख उदंड भजती. गोपाल कृष्ण भगवान की जय. बघा, तुकाराम महाराजांनी हे वर्णन केलं. म्हणून पत्नी चांगली. मग नारद मुनीने सांगितलं, हे प्रियव्रत तुला गृहस्थाश्रम स्वीकारायचा ना, मग पत्नी सुद्धा तुला चांगलीच पाहिजे. कारण धर्म करायचा आहे तुला आयुष्यामध्ये, तुला अतिथीची सेवा करायची, प्रजेची सेवा करायची. हा, आणि आयुष्यभर तुला त्यांच्या संगतीमध्ये राहायचे. मग अनुकूल पत्नी पाहिजे तुला. नारद मुनीला त्यांनी विचारलं, गुरु महाराज असं करा, तुम्हीच आशीर्वाद द्या, अशी पत्नी मिळण्याचा आशीर्वाद तुम्हीच द्या मला. कारण ज्या पत्नी बरोबर राहायचंय तिची माझी ओळख सुद्धा नाही अजून, कोण आहे काय माहिती मला. म्हणून जी असेल ती चांगली अनुकूल राहील असा तुम्हीच आशीर्वाद. नारद मुनीने सांगितलं, ठीक आहे प्रियव्रता, तुला अनुकूल पत्नी मिळेल. मिळाला आशीर्वाद. नारद मुनीचा आशीर्वाद मिळाला प्रियव्रताला. आणि त्या प्रियव्रताला विश्वकर्मा प्रजापतीची कन्या बहिष्मती नावाची मुलगी, तिच्याबरोबर विवाह झाला. आणि विवाह सोहळा संपन्न झाला. कारण विवाह हा एक 14व्या क्रमांकाचा संस्कार सांगितलेला आहे. 14व्या क्रमांकाचा
पवित्र संस्कार असतो बरं का विवाह. वधूवराची ये मिळणी, माऊलीने त्या विवाहाचं वर्णन केलंय बघ. आणि म्हणून विवाह सोहळा हा पवित्र सोहळा असतो. म्हणून मुलीचा विवाह करून देणं म्हणजे पुण्य असतं मोठं, असं असतं. फार मोठं आई वडिलांना पुण्य मिळत असतं. याप्रमाणे विवाह संपन्न झाले. प्रियव्रत बहिष्मती बरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना 10 मुलं आणि 1 मुलगी झाली. 10 मुलं आणि 1च मुलगी. जी मुलगी होती ऊर्जस्वती नावाची मुलगी होती, त्या मुलीचं नाव. आणि जे 10 मुलं होते तर ते 10 मुलामध्ये अग्निध्र नावाचा मोठा मुलगा होता. असे नाव होते. 10 मुलं झाले त्यांना. मग अग्निद्र, यज्ञजीव, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, दृष्टपूट, सवन, मेधातिथी, वितिहोत्र आणि कवी असे 10 मुलं झाली त्यांना. आणि ऊर्जस्वती नावाची 1 कन्या झाली. आता हे लक्षात राहत नसते नाव, पण आपलं कसं आहे, त्यांचे नावं जरी घेतले तरी आपल्याला पुण्य असतं. कानावर नावं जरी पडले तरी आपल्याला, कारण ही महान असते, ही देवता रूप असतात म्हणून त्यांचे नावं सांगावं लागते. नाही तर काय लक्षात राहत असतात आपले एवढे नावं. पण हे नावं का सांगावं लागतात? कारण ते आपल्याला पुण्य देत असतात. कारण पुण्यवंतांचं नाव घेतल्यानंतर आणि ऐकल्यानंतर आपल्यालाही पुण्य मिळतं. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, घेता सजनाचे नावे, घेता सजनाचे नावे, घेता गोपाल कृष्ण भगवान की जय. सज्जनाच्या नामामध्ये पुण्य मिळत असतं. नेघे माझी वाचा तुटी, महालाभ पुकासाठी. म्हणून सज्जन साधू त्यांचं नाम जर आपल्या मुखात आलं पुण्य असतात. म्हणून यांचे नावं सांगितली. असे 10 मुलं फार पुण्य देणारे हे नाव, पवित्र जीवन त्यांचं. मग अग्निध्र नावाचा जो मोठा होता, प्रियव्रतांनी सांगितलं, ही अग्निध्र तुझ्यापेक्षा लहान 9 भाऊ आहेत तुला. मग यांना, या सर्व भावांना व्यवस्थित सांभाळायचं काम तू करायचं. आणि माझ्यानंतर ही गादी तू चालवायची. मोठा आहे तू. आणि मी आता वनामध्ये निघून जाणार, एकांतामध्ये भगवत चिंतनामध्ये वेळ घालवणार. कारण आता मला राज्य सांभाळीत असताना, एवढं करत असताना कष्ट झाले. त्या व्यापामुळे मला चिंतन करायला वेळ कमी मिळाला. कारण उपाधी असते ती एक, आणि उपाधी सांभाळून वेळ मिळत नाही. म्हणून आता हे सर्व तू सांभाळायचं. आणि मी आता एक नामस्मरण सोडून दुसरं काहीच करणार नाही. फक्त चिंतन भगवंताचं संपूर्ण काळ चिंतनामध्ये घालवणार. याप्रमाणे
म्हणून प्रियव्रताने अग्निद्र नावाच्या मुलाच्या स्वाधीन राज्य केलं. आणि अजून लक्षात ठेवलं, बाकीचे जे भाऊ आहेत त्यांना समान प्रार्थेने त्यांचा जो वाटा आहे समानतेने द्यायचा त्यांना बाळ. त्यांच्यामध्ये भेदभाव करू नको. धनामध्ये जरी समजा एकाला कमी एकाला जादा दिलं तरी दोष असतो. जसं पंक्तीत वाढताना सुद्धा जरी एखाद्याला 2 गुलाबजामुन एकाला 1 वाढला तरी दोष असतो. एखाद्याला समजा शुगर वगैरे असेल तेव्हा नको म्हणल्यावर वेगळी गोष्ट आहे. पण काही न म्हणताना जर वाढलं तर दोष असतो. ते जर म्हणला मला चालत नाही तर मग नका वाढू. पण त्याची खाण्याची इच्छा आहे आणि आपण नाही वाढायचं, दोष असतो. म्हणून सर्वांना सारखं वाढावं असा नियम असतो. तसं वाटणी करताना सुद्धा जरी कमी जास्त दिलं तरी दोष असतो. आणि म्हणून अग्निद्र जो आहे त्याला प्रियव्रताने वडिलांनी आज्ञा दिली, अग्निद्र तुझ्यापेक्षा जे लहान भाऊ येतं 9 त्यांना सुद्धा सारखं दे बरं का, त्यांच्यात भेदभाव करू नको. कारण मी आता निघून जाणार आहे वनामध्ये, परत आता आपली भेट होती का नाही हे सांगता येत नाही, तुझ्यावरच जबाबदारी आहे. ते अग्निद्राने सांगितलं, पिताश्री अहो हे माझे जे लहान भाऊ आहेत ना यांना मी तुम्ही जसं आमच्यावर प्रेम करतात तसंच मी त्यांच्यावर प्रेम करीन आणि व्यवस्थित त्यांना सांभाळेन. मागची तुम्ही आठवणच करू नका, आठवण सुद्धा करू नका आमची. का? आता तुम्ही भगवत चिंतनाला गेले, चिंतनच करीत राहायचं. आता इकडची तुम्ही काहीच चिंता करू नका. कारण आमच्यामध्ये जर तुम्हाला मागचं जर समजा कमी जास्त असलं तिथं जाऊन सुद्धा मन इकडं घोटाळलं तर काय उपयोगी असेल. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा, आवाज चालली पंढरपुरा वेशी पासून आली चालली अचानक आणि वेशी पासून परत आली. फार मोठा अभंग आहे. आता त्याच्यात नाही वेळ घालवायचा. अभंग पाठ आहे माझ्या, पण एवढं नाही सांगायचं, काय होईल कथा राहील बाजूला आपली. म्हणून ती वेशी पासून माघारी आली. आणि सुनाने सांगितलं होतं, सर्व मागील आशा सोडा, तुम्ही मागची आशा धरू नका, निघून जा. ती म्हणली आता कशाला जाऊ, मग आली ना माघारी. बघा म्हणून असं असतं महाराज. म्हणून हे सोडण्याचं सुद्धा अवघड असतं बरं का, सोपं नाही हे सुद्धा. म्हणून अग्निद्राने सांगितलं, चिंता करू नका, अतिशय तुमच्यासारखंच मी प्रेम देईल, तुमची आठवण यांना होऊ देणार नाही भावांना लहान. आणि मग प्रियव्रत निघून मग अग्निद्र गादीवर बसल्याच्या नंतर त्यावेळेला त्यांनी अतिशय व्यवस्थित हे चालवलं बघा. ननुनं मुक्त संगानाम तादृशानाम द्विजर्षभ. अति जे गृहस्थाश्रमाला अनुसरून जे करायला पाहिजे होतं त्याप्रमाणे ते केलं. आणि त्यांनी काय केलं पहा, त्या अग्निद्राचा विवाह झाल्याच्या नंतर त्यांच्यापासून सुद्धा गादीवर बसल्याच्या नंतर पूर्वचित्ती जी अप्सरा तिच्याबरोबर विवाह झाला त्यांचा. पूर्वचित्ती नावाची अप्सरा स्वर्गात होती. आणि स्वर्गामध्ये इंद्रदेवाने सांगितलं की हे अप्सरा म्हणे तू इथं नृत्य काम करती, पण तुला एक जबाबदारी आहे तुझ्यावर. माझ्याच वंशातील असलेला अग्निद्र नावाचा एक प्रियव्रताचा मुलगा, आणि त्याला एक पुढे गृहस्थाश्रम स्वीकारून पुढे संतती प्राप्त करायची, तर त्याच्यासाठी आता तू इथून जा आणि त्याच्याबरोबर विवाह करायचा आणि त्याला पितृऋणातून मुक्त करायचं, माझी आज्ञा आहे म्हणा. आणि तुझ्यासारखाच आहे म्हणे, तुला शोभल असा पती येतो. मग अग्निद्र होता तो. आणि पूर्वचित्ती नावाची अप्सरा स्वर्गातून खाली आली आणि त्या स्वर्गातून येऊन त्या अग्निद्राबरोबर विवाह केला तिने.
म्हणून अशा कितीतरी अप्सरा खाली आलेल्या आहेत स्वर्गातून. असे राजे झाले आपल्या या मृत्यू लोकामध्ये की स्वर्गातली अप्सरा खाली आल्या होत्या त्यांच्यासाठी. अशा कथा आहेत भागवतामध्ये. कारण त्यांच्यामध्ये गुण तसे होते. तसे गुण असल्यामुळे स्वर्गातून मग पूर्वचित्ती नावाची अप्सरा वरून खाली आली आणि त्या अग्निदराबरोबर विवाह झाला. त्यांना 9 मुलं झाले बघा. 9 मुलं झाली त्या अग्निद्र आणि पूर्वचित्ती यांच्यापासून. आता धावतं सांगतो कथा, आपल्याला वेळेत संपायची असती. मग 9 मुलं जे झाले त्याच्यामध्ये नाभी नावाचा सर्वात मोठा मुलगा. नाभी 1 नंबरचा. किम पुरुष हरिवर्ष रम्य हिरण्यमय कुरु भद्राश्व केतुमाल इला वृत्त असे 9 मुलं झाले. आणि मोठा जो मुलगा होता तो नाभी नावाचा मुलगा मोठा. मग परत अजून हे अग्निद्र जे आहेत बरंच वर्ष राज्य केलं. हे मुलं मोठे झाले. मोठे झाल्यावर परत त्यांनी सांगितलं आमचे वडील प्रियव्रत वनामध्ये गेले होते, तसं आता मला वडिलाप्रमाणे मलाही नेऊन जायचं. पूर्वचित्ती जी होती स्वर्गातून आलेली तिला सांगितलं आता हे मुलं मोठे मोठे झालेत म्हणे, जबाबदारी सांभाळण्याच्या वयात आली, तुझी काय इच्छा आहे, माझ्याबरोबर यायचं का स्वर्गात जायचं परत? तिने सांगितलं मी परत जाते ब्रह्मदेवाकडे. कारण यांचं वय झालं पण तिचं वय झालं नव्हतं. कारण स्वर्गातल्या ज्या अप्सरा असतात त्या म्हाताऱ्या होत नाहीत कधी. त्याचा एक श्लोक आलेला आहे बघा. कारण असं असतं एकदा अमृत पिलं की परत तरुण 10 वर्ष तसंच राहतं तिथं. एकदा अमृत पिलं की 10 वर्ष आहे तसंच राहतं तिथं स्वर्गामध्ये. असं वर्णन आहे बरं का त्याचं. श्लोक आहेत त्याचे. नस्वे दोन दोरगंध्यम पुरुषमूत्रमेव च तेषां नतो रजवस्त्रम बाधते तत्र वै मुनी. त्याचे श्लोक आलेले. म्हणून स्वर्गामध्ये म्हातारं कधीच होत नाही. त्याचं जोपर्यंत पुण्य तोपर्यंत आहे तसंच शरीर राहतं त्याचं. पण पुण्य संपलं की मग मात्र ते शरीर राहत नाही. मग त्याला मृत्यू लोकामधलं शरीर प्राप्त होतं. आणि म्हणून जे भक्त असतात स्वर्गामध्ये जर गेले, ज्यांना भक्ती करायची आवड आहे बघा, सत शिकले आहे का, तर कारण एखाद्याला वाटतं स्वर्गात खरंच तसं आहे का, म्हणून त्यांनी सांगितलं बरोबर आहे. म्हणून स्वर्गामध्ये जे गेल्याच्या नंतर त्यावेळेला तिथं काहींना पश्चाताप होत असतो आणि ते म्हणत असतात भगवंता हे अमृत पिऊन नुसतं शरीर किती दिवस ठेवलं तरी पुण्य संपून जाईल आमचं. भगवंता आम्हाला तुझी भक्ती करण्यासाठी परत आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्माला घाल. म्हणून तशी भगवंताला प्रार्थना करतात स्वर्गामधले बरं का. माऊली वर्णन करतात. हा अंतरायो अवचित्ता. कारण तिथले जे असतात अमृत पिणं, अनेक कल्पतरूच्या सावली खाली बसायचो. ती सावली कशी असेल, आपल्याला गरमट व्हायला लागलं तर आपण कपडे असं हाताने हलवतो, लाईट गेली तर दगमग होती, त्रास होतो. तसं स्वर्गामध्ये नाही काही, सर्व अनुकूल असतं. हवा जशी पाहिजे तशीच हवा लागणार. आणि कल्पतरूचे झाड आहे तिथं, सावली का साधी असेल. आणि पिण्यासाठी असलं चहा तसलं कॉफी तसलं काही नाही. उगं वाटं पोळायचे जिबेला पोळायचं तसलं चटके बसायचे नाही. आणि कप धरताना बी सांडला हातावरती पोळाला हात, तसं नाही. तर स्वर्गामध्ये सर्व अनुकूल असतं, सर्व अनुकूल असतं असं. म्हणून माऊली वर्णन करतात. तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग. कसे भोग? अलौकिक. लौकिकातले भोग नाहीत ते, अलौकिक भोग. तिथीचे जे अमोघ अलौकिक भोग. आणि हे असे असलेले भोग पाहून
परत असं वाटतं की हे काय संपून जाणारे आहेत आणि परत संपल्यानंतर दुःख येणार. आणि म्हणून भगवंताला ती प्रार्थना करतात काय, हा अंतरायो अवचित्ता का ओढवला भगवंता, दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. अनुताप येतो त्याला आणि भगवंताला प्रार्थना करतात, भगवंता आम्हाला लवकर इथून सोडा. आणि खाली स्वर्गातले अमर असलेले ते म्हणतात आम्हाला खाली स्वर्गीचे आमारा इच्छितात देवा, स्वर्गीचे आमारा इच्छितात देवा, इच्छितात देवा, स्वर्गीचे आमारा इच्छितात देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मावा, मृत्युलोकी व्हावा जन्मावा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, मृत्युलोकी व्हावा नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. स्वर्गीचे आमरा इच्छितात देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मावा, मृत्युलोकी व्हावा जन्मावा. मृत्युलोकी व्हावा जन्मावा, मृत्युलोकी व्हावा जन्मावा. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून स्वर्गामध्ये गेलेली, कारण स्वर्गाला जाण्याचा मान मिळत असतो, तिथं सुद्धा मान मिळत असतो, कोणालाही मिळत नाही. स्वर्गागताना मिह जीवलोके चत्वारी चिन्हानी सदा वसंती. कोण कोण जातात स्वर्गाला ऐका, एका श्लोकात सांगितलंय, दान प्रसंगो मधुराच वाणी देवार्चनम साधु पूजनंच. असे माणसं स्वर्गाला जातात बघा. म्हणून असे स्वर्गाला जात असतात आणि असे 4 प्रकारचे माणसं स्वर्गामध्ये जात असतात. आणि तिथं गेल्याच्या नंतर अमृत प्यायचं आणि तिथं असलं शरीर नसतं, तेजस तत्वापासून सुगंधित शरीर तयार होत असतं. ते काय आई वडिलापासून जन्म नसतो तिथं की आता यांचा मुलगा तो आणि त्यांचा मुलगा तो, तसलं नसतं. तिथं तेजस नावाचं जे तत्व आहे त्याच्यातून असं तेजस्वी शरीर प्राप्त होतं. आणि एक वेळेस अमृत पिलं 10 वर्ष भूकही नाही, ताणं नाही. आणि तिथं कपडे मळत नाहीत, कपडे धुवायचे नाही बघ, काहीच कुटाणा नाही तिथं. नुसतं अमृत प्यायचं, 10 वर्ष नुसतं गीत ऐकायचं, नृत्य ऐकायची, कल्पतरू खाली बसायचं, विमानात फिरायचं इकडं तिकडं. असो स्वर्गामधलं असतं बघ. आणि अशीच माणसं स्वर्गामध्ये. पण ज्यांना आपल्याला खरं भगवत प्राप्ती जर नसेल, काय करायचं या स्वर्गाचं? भगवंताची जर प्राप्ती होत नसेल तर काय करायचं या स्वर्गाला असं वाटतं कोणाला? जे खरे भक्त आहेत त्यांना तिथं पश्चाताप होतो आणि मग ते इच्छा करतात मृत्यू लोकी व्हावा, जन्म आम्हा. बघा कशामुळे? नारायण नामे हो जीवनमुक्त. कारण जीवनमुक्त होण्याला तिथं होता येत नाही स्वर्गात, म्हणून आम्ही भगवंताचं नाम घ्यायचं. नारायण नाम, पवित्र नाम सांगितलं. नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे,
नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण जय गोपाल हरे जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण हरे नारायण नारायण गोपाल हरे गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून स्वर्गामधून देव खाली येतात हा विषय चालला आपला. पुढे अग्निद्र त्यांनी विचार केला आणि आपल्याला भगवत चिंतनासाठी जायचं म्हणून नाभी असलेला जो मुलगा त्याच्या स्वाधीन राज्य केले. संपूर्ण राज्य त्याच्या स्वाधीन आणि निघून गेले. एकांतामध्ये चिंतनासाठी निघून गेले. त्यावेळेला पुढे नाभी जो आहे त्या नाभीचा विवाह मेरू नावाची देवी, त्या मुलीचंच नाव मेरू देवी, तिच्याबरोबर विवाह झाला. नाभी आणि मेरू देवी यांचा विवाह झाला. फार मोठी विस्तारपूर्वक कथा आहे पण आपल्याला वेळेत संपायचे. पुढे धावतं वेळेमध्ये करायचे. मग या दोघांचा विवाह झाल्याच्या नंतर ती मेरू देवी जी होती ती महान साध्वी होती. महान साध्वी, कारण वंशच तो फार ब्रह्मदेवापासून आलेला वंश, पुण्य पावन वंश होता. आणि मग मेरू देवी आणि नाभी राजे यांचा विवाह झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, विवाह झाला की तिने सांगितलं, बास हे स्वामी, आता मी आई वडील यांचं कुळ सोडून आता तुमची सेवा करणं हे माझं भाग्य आहे आता. म्हणून तुम्ही काय जे सांगताल, काय आज्ञा देताल त्याप्रमाणे मी वागणार. काय इच्छा आहे त्याप्रमाणे सांगा, कसं वागायचं, काय करायचंय, आज्ञा द्या तुम्ही. म्हणून तुम्हीच आता परमेश्वर आणि तुमची सेवा अनन्य भावाने मी करणार. असं ज्या वेळेला मेरू देवीने नाभी पतीला सांगितलं, मग नाभीने सांगितलं, एक काम करू म्हणले आपण, काय आपल्या पोटी पुढे संतती जन्माला येणार. मग आपण चांगली मुलं जन्माला येण्यासाठी भगवंताची प्रार्थना करू. मग ती प्रार्थना करण्यासाठी आपण दोघे भगवंताची मूर्ती मांडू आणि तिथं काही स्तोत्र म्हणू आपण भक्तिभावाने. मग त्यावेळेला तिने सांगितलं, आनंद आहे म्हणले, चांगलं आहे, उलट मला जे आवडत तेच तुम्ही म्हणला, चांगली गोष्ट आहे. मग लगेच हे दोघं एक भगवंताची मूर्ती पुढे मांडली. मग भगवंताची मूर्ती 10 प्रकाराने चालते बरं का. शैली दारूमयी लेफी लेफे लॅकेच सैकती मनोमयी मणिमयी प्रतिमाष्टविध स्मृतः, असं एका श्लोकात सांगितलेलं आहे की आपण मूर्ती साधा एक दगड जरी पुढं मांडला भगवंत समजून जर सेवा केली तरी चालतं बघा असे. आणि नाहीच मिळाली तर मनामध्ये जरी आपण आणली एखादी मूर्ती तरी चालतं बघा भगवंताचे. मग भगवंताची मूर्ती त्यांनी मांडली आणि आपलं भगवंत समजून चिंतन केलं भगवंत. म्हणून भाव जसा असेल तसं ते प्रगट होत असते. सुरू दिसायला जरी दगड असला पण भाव आपला जर पवित्र असेल तर ती आपल्याला प्रसन्न होत असतं. आणि त्यावेळेला भगवंताने डोळे झाकून हे ज्या वेळेला ती स्तुती करीत होते भगवंताची. आता त्याच्या स्तुतीचे श्लोक आहेत बरं का.
पण आता एवढे वाचायला वेळ नाही, आणि जरी वाचले तरी काय होईल लक्षात राहत नसतं, वेळ जाईन आपला. अशा श्लोकांनी स्तुती केल्याबरोबर दोघांनी स्तुती केली बरं का. मेरू देवी आणि नाभी राजे यांनी स्तुती केल्यावर लगेच आवाज आला. थोडे डोळे झाकलेले होते आणि आवाज आला पाऊल थोडासा, लगेच डोळे उघडले, साक्षात भगवंत समोर, भगवंतच आले. काय पुण्य असतं ते एक. हा आणि भगवंत भेटल्याबरोबर काय भाग्य असेल त्यांचं. मग आता नेवाशाला आमची कथा होती, याच्या अगोदर एक माणूस भेटला होता मला. ते म्हणले मला भगवंतानी दर्शन दिलं बरं का महाराज. म्हणलं चांगली गोष्ट आहे. नाही नाही कशाला म्हणायचं, भाग्य असतं एखादंच. म्हणले मी ड्युटी करणारा माणूस आहे, पण मला म्हणले भगवंत साक्षात भेटले महाराज. आई म्हणलं काय भाग्य. असू शकतं तसं म्हणता येत नाही. हा ते म्हणले तसं काय मी खोटं बोलत नाही म्हणले, पण भगवंताने मला दर्शन दिलं. आई म्हणलं काय भाग्य. अजून म्हणलं आम्हाला नाही भेटले. आम्ही भागवत सांगतो, पण आम्हाला आमच्यापेक्षा तुम्ही अधिकार असू शकतो एखाद्याचं काय. हा म्हणून भगवंत भेटल्याबरोबर काय झालं पहा, अक्षरशः साक्षात भगवंत म्हणल्यावर कसं रूप असेल, कसं दिसलं असेल त्यांना. मग दोघांनी लगेच साष्टांग दंडवत भगवंताच्या पुढे, नाभी आणि मेरू देवी साष्टांग दंडवत घातल्याबरोबर भगवंतानी सांगितलं काय इच्छा आहे तुमची सांगा. मग या दोघांनी सांगितलं आमची एकच इच्छा आहे भगवंता, आम्हाला पुत्र, पण असा पुत्र पाहिजे तुमच्यासारखा, कोणी अवगुण कोणताच नसावं शरीरात, त्यांचे सर्व गुणच असावे. मग त्यावेळेला भगवंतानी सांगितलं माझ्यासारखाच पाहिजे तुम्हाला. होईल म्हणे, कारण तुमचे भाव तसा आहे. तुमचा भाव शुद्ध असल्यामुळे, आणि शुद्ध भाव झाला की मी म्हणे तिथं असतोच. म्हणून याप्रमाणे भगवंतानी सांगितलं तुम्हाला माझ्यासारखाच पुत्र प्राप्त होईल. आणि याप्रमाणे त्यांच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. कथा मोठी पण धावतं सांगतो. जरी कथा राहिली तरी वेळेच्या पुढं जायचं नाही. वेळ संपला की आपण बंद करू, कारण कथा पूर्ण होऊ शकत नाही भागवतामध्ये. कितीही सांगत राहिलं तरी कथा आहेच पुढं. काय झालं, एकच मुलगा झाला त्यांना, आणि त्या मुलाचं नाव वृषभ, वृषभ नाव ठेवलं. तर भगवंतानी सांगितलं होतं अतिशय माझ्या कृपेने माझ्यासारखा पुत्र जन्माला येईल. भगवंताचा आशीर्वाद होता तिथं काय. आणि असा मुलगा जन्माला, त्याचं नाव ठेवलं वृषभ. मग नाभी आणि मेरू देवी यांनी काय केलं, त्या मुलाला, मुलगाच तसा होता तो, भगवंतासारखा होता, त्याला काय साधे का. तो मुलगा ज्या वेळेला मोठा झाला त्यावेळेला हे नाभी आणि मेरू देवी म्हटले बाळ आता तू विवाह कर, म्हणजे आम्ही मोकळे होऊ, जबाबदारीतून आम्ही मोकळे होऊ. हे चालवण्याचं काम, गादी चालवायचं काम हे तुझ्याकडे आता. त्यांनी सांगितलं ठीक. आणि म्हणून स्वतः वृषभ देवाचा विवाह कोणाबरोबर झाला, स्वर्गामधला इंद्र आणि त्या इंद्रदेवाची मुलगी जयंती नावाची मुलगी. त्या इंद्रदेवाला ब्रह्मदेवानी सांगितलं होतं की हे इंद्रा, तुझी जी मुलगी आहे जयंती नावाची, या मुलीचा विवाह हिला योग्य पती वृषभ मृत्यूलोकामध्ये. इंद्रदेवाने सांगितलं चालतंय, मी जरी स्वर्गातल्या देवांचा राजा असलो पण आता मृत्यूलोकातल्या राजाच्या मुलाला मुलगी द्यायची आपली. म्हणून इंद्रदेव स्वतः मुलीला घेऊन आले हो खाली. का मुलगी द्यायची म्हणलं काय,
कमीपणा घ्यावा लागतो, सिंहासन सोडावं लागतं आणि जावई काही म्हटले तरी ऐकून घ्यावं लागतं. हा, का मुलीला चांगलं सांभाळायचं असतं, जबाबदारी असतं ना. हा, आणि म्हणून काय स्वतः मुलीला घेऊन इंद्रदेव खाली आले आणि सांगितलं एक काम करा, ही मुलीला आणलंय म्हणले, जयंती नावाची मुलगी आहे माझी. मग नाभी आणि मेरू देवीने सांगितलं, असो इंद्रदेवा तुम्ही मुलीला घेऊन आलात स्वतः? म्हणले हा, विवाहासाठी वृषभ. मग त्या जयंतीला सांगितलं, पहा म्हणे हा मुलगा आहे. तिने असं पाहिल्यावर ते रूप कसं दिसलं तिला. ते काय आता भगवंतानीच्या कृपेने जन्माला आलेलं होते का, साधा असेल का. मग इंद्रदेवाची मुलगी म्हटली, खरंच स्वर्गामध्ये सुद्धा एवढा सुंदर नाही म्हणे कोणी. काय सौंदर्य भगवंताने दिलेलं असतं हे सर्व. हा, अहो हे असं असतं, सुंदरपणाचा सुद्धा अभिमान होऊ द्यायचा नाही आपण. का, कारण हे भगवंताने दिलेलं असतं, कोणाला कसं रूप दिलेलं आहे. आणि जरी आपल्याला समजा मनासारखं शरीर जरी नाही मिळालं तरी आनंद मानायचा असं असतं. कारण भगवंताने शरीर दिलं आपल्याला, त्याच्यात आपण भगवंताचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं. भगवंत आपल्याला अजून याच्यापेक्षा चांगलं शरीर देणार बा. आणि आपण जर समजा शरीराने जर चांगलं काम केलं नाही, मग आहे तसं सुद्धा मिळत नाही परत असं असतं. मग भगवंत आपल्याला मनुष्य शरीरच मिळेल सांगता येत नाही. मग मनुष्याला परत मनुष्य शरीर जर प्राप्त करायचं असेल तर चांगलं काम करावं लागतं बा. मग चांगलं काम केलं की भगवंत सांगतात, खरं आहे बरं का, याला आपण शरीर दिलं, त्या शरीराप्रमाणे याने चांगलं काम केलं, याला अजून चांगलं शरीर द्या. मग अजून निरोगी शरीर, सुंदर शरीर भगवंत देत असतात. मग कधी आपण काय करायचं, आपलं शरीर जसं असेल त्या शरीराने चांगलं करायचं. मग भगवंत आपल्याला अजून चांगलं शरीर देत असतात. असं वर्णन आहे बरं का. आता त्याचे श्लोक आलेले, वाचायला थोडा वेळ कमी आज, कथा मोठी असल्यामुळे. आणि मग वृषभ आणि जयंती यांचा विवाह इंद्रदेवाने लावून दिला स्वतः. आणि मग स्वतः जयंतीने सांगितलं की हे पिताश्री, आता तुम्ही स्वर्गामध्ये आनंदामध्ये जा, माझी काहीच चिंता करू नका, माझ्या मनासारखे पती मिळाले मला बस. मग इंद्रदेव गेलं ना निघून स्वर्गामध्ये आणि स्वतःच्या मुलीचा विवाह वृषभ देवाबरोबर. आणि व्यवस्थित राहिले दोघं. व्यवस्थित राहिल्यानंतर त्यांना 100 मुलं झाले बघा. किती? 100 मुलं. ती जयंती इंद्रदेवाची मुलगी आणि वृषभ, आणि देवाच्या आशीर्वादाने झाल्यामुळे, भगवंताच्या कृपेने झाल्यामुळे त्यांचं नाव वृषभदेव. नुसते वृषभ नाही तर वृषभदेव म्हणायचे त्यांना. देवासारखंच रूप होतं त्यांचं. आणि म्हणून सर्व म्हणायचे अहो देवासारखं रूप देवच, आणि म्हणून त्यांना वृषभदेव म्हणायचे. नुसतं वृषभ नाही, कारण उपमा. अहो एखाद्या माणसाला सुद्धा देवा देवा म्हणते, चांगला जर माणूस असला असं असतं. आणि माणसाचं नाव जरी चांगलं असलं, मस्त तुकाराम नाव आहे, पण वागत नाही चांगलं, त्याला तुकाराम सुद्धा म्हणत नाही कोणी, म्हणते तुके आला तुके आला असं म्हणून असं असतं ते. तर याप्रमाणे 100 मुलं जे झाले, त्याच्यामध्ये भरत नावाचा मोठा मुलगा, भरत नावाचा मोठा मुलगा. आणि तो भरत नावाचा जो मुलगा होता तो सामान्य नव्हता. या 100 पैकी सर्वात मोठा असलेला भरत. आणि हा भरत जो आहे त्याच्यामुळे या देशाला भारत नाव प्राप्त झालं बघा. असा भरत नावाचा मुलगा. कारण या देशाचं नाव वेगळं होतं अगोदर. आजनाभ खंड नावाचा देश होता हा, आजनाभ खंड. पण या देशाला भरतासारखा राजा मिळाला.
म्हणून या देशाला भारत नाव प्राप्त झालं. या भरताचं वर्णन साधू संतांनी केलेलं आहे बरं का. कारण या भरताच्या राज्यामध्ये सर्व अनुकूल होतं आणि भरताने कोटी वर्ष राज्य केलं. किती? कोटी वर्ष. सोपं आहे का ताई? आणि कोटी वर्षामध्ये वेळेलाच पाऊस पडायचा आणि 18 प्रकारच्या वनस्पती ज्या होत्या, 18 भार वनस्पती नावाचा मोठा मुलगा, त्याचं साधू संतांनी वर्णन केलं, ज्याच्यामुळे या देशाला भारत नाव प्राप्त झालं. असा भरत राजा कोटी वर्ष राज्य केलं बघा त्याने. कोटी वर्ष. आणि कोटी वर्षामध्ये काहीच कमी नव्हतं. ज्या घरी कुल स्त्रिया, प्रत्येकाच्या घरी कुलवान स्त्रिया होत्या. प्रत्येकाला अशा पत्नी मिळत होत्या कुलवान. ते म्हणायचे, भगवंता असंच कितीक वर्ष आम्हाला ठेवा. अनुकूल असल्यावर माणसं म्हणतात ना, देवा काहीच कमी नाही आम्हाला. सर्व मनासारखं असलो माणसाला वाटतं आहे असेच दिवस कायम राहावेत. पण मृत्यू लोकांमधले असं असतं, आहे तसं कधी राहत नसतं. अप्रिय प्रिय संवासो प्रियश्चापि विना भव. म्हणून जी प्रिय वस्तू असते त्याचा वियोग होतच असतो. हा मृत्यू लोकातला नियम आहे. आहे तसं राहत नाही, आहे तसं कायम राहत नसतं, बदल होत असतो. याचंच नाव आहे प्रपंच. असंही बघा माऊली बोलतात, तैसी ययाची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती. म्हणून प्रपंचामध्ये आहे तसं कायम राहत नसतं, अनित्य असते हे सर्व. पती पत्नी एकमेकाला अनुकूल असतील चांगली गोष्ट आहे, पण कायम स्वरूपी ते राहत नसतं. हा एकाला मागं पुढं संपत असतात आणि या सर्व गोष्टी अनित्य असतात. पण भरताच्या जीवनामध्ये मात्र कोटी वर्ष राज्य त्याने केलं आणि भरताला माहिती होतं हे जरी सर्व मनासारखं असलं पण हे कायमचं नाही. भरताला ज्ञानी होता तो भरत. त्याने विचार केला हे सर्व मनासारखं आहे पण हे कायम राहणार नाही. माऊलीने त्याच्यासाठी एक दृष्टांत दिला ओळीमध्ये. प्राणनाथाची ये आधी विरहिनी ते जिनेही बाधी तैसे सुख जात त्रिशुद्धी दुःखची लागे.
काय दृष्टांत दिला माऊली? जसं पतिव्रता माऊली तिचा जर पती तिच्यापासून जर गेला तर तिला सर्व असलेलं सुद्धा दुःख वाटतं. महाल जरी मोठा असला, सोनं जरी किती असलं तरी तिला सुख वाटत नाही. कारण खरं सुखाचं साधन पती निघून गेला. त्याप्रमाणे किती जरी सुख असलं तरी हे संपून जाणारे हे ज्याच्या लक्षात येतं त्याला एवढं असून सुद्धा दुःख होत असतं. कारण हे एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे, आपण याला सोडणार आहोत. म्हणून भरताने हा विचार केला आणि भरताने विचार केला आणि भरताच्या मागची जी होती, भरत मोठा आणि वृषभदेवाने सांगितलं, हे भरत आता एक काम कर, तू गादीवर बसवल्याच्या नंतर तुझ्यापेक्षा जे लहान आहेत 99 त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन कर. भरताने सांगितलं ठीक आहे. वृषभदेव निघून गेले आणि त्या भरताच्या पाठीमागचे जे 9 जण होते ते कोण होते? ते सामान्य नव्हते बरं का, ते 9 नारायण होते. 9 नारायण, तेच नवनाथ. ते कोण होते? नवनाथ. नवनाथची पोथी वाचतो ना आपण, ते भरताचे सख्खे भाऊ होते. सख्खे म्हणजे भरताच्या पाठीमागचे लगेच मागचे 9 जण. काय वृषभदेव आहे, काय मुलं जन्माला आले बघा ना. आणि त्यांचे जे नाव आले पहा, तर त्याच्यामध्ये स्वतः कवी 1 नंबरचे, भरताच्या नंतरचे कवी नारायण. हे 9 जणांचे नाव, 9 जे होते त्यांचे नारायण नाव होते भरताच्या नंतरचे. कारण नारायणाचेच रूप होते ते. आणि म्हणून 9 रूपामध्ये त्यांनी अवतार घेतला होता. म्हणून कवी ना सत शिकल्या मावशी. कारण खऱ्या गोष्टी असतात त्या सर्व. हा असं आहे बघा. कारण भागवतामध्ये खोटं काहीच नसतं, सर्व खरंच असतं. कारण भागवत सोडून दुसरं काही बोलायचंच नसतं, त्याच्यामुळं खोटं येण्याचं काही कारणच नाही. तेव्हा अहो याच्यातलंच भांडवल संपत नाही, दुसरं कशाला आणायचं याच्यात परत? हेच आता आपल्याला किती सांगितलं तरी हेच भरपूर आहे, दुसरं कशाला मिसळायचं अजून याच्यात आणून? खरं सोन्यामध्ये दुसरं चांदी किंवा पितळ कशाला आणायचं? सोन्याची किंमत कमी होती ना उलट, असं असतं. आणि म्हणून काय झालं पहा, स्वतः कवी नारायण 1 नंबर, 2 नंबरला हरिनारायण, 3 नंबरला अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन हवीरहोत्र द्रुमिल चमस कर भाजन. हे 9 नारायण. या 9 नारायणाने 9 अवतार धारण केले बघा. परत पुढे आणि ही ज्ञानाची परंपरा त्यांनी चालवली पुढे. म्हणून आदिनाथापासून आलेली परंपरा, ही परंपरा कुठपर्यंत आली? ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत बघा. म्हणून या वारकरी संप्रदायाचे ज्ञानाचे मुख्य गुरु आदिनाथ. आदिनाथ गुरु सकळ सिद्धा, मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य, आदिनाथ गुरु सकळ सिद्धा, मचिंद्र दयाचा मुख्य
मुनीने अनेक ठिकाणी वर्णन केलं त्याचं. प्रवृत्ती तरुचे बुडी, दिसती निवृत्ती फळाची कोडी, जे मार्गीचा कापडी महेश अजूनी. महेश म्हणजे महादेव. या मार्गातला वारकरी संप्रदायातला कापडी म्हणजे वारकरी कोण येतं? महादेव. वारकरी आहेत या संप्रदायातले. म्हणून हा संप्रदाय वेदबोधित संप्रदाय. वेदबोधित कारण याचे मुख्य ज्ञान याच्यामध्ये वारकरी जे ज्ञान आहे वारकऱ्यामध्ये हे कोणतं आहे? महादेवाच्या मुखातलं ज्ञान आहे. हेच भागवताच्या रूपाने भगवंताने सांगितलेलं आहे. कल्पादी भक्ती यया भागवत मिसे ब्रह्मया, उत्तम मनोनी धनंजया उपदेशिली. म्हणून हे उत्तम प्रतीचं ज्ञान आहे. म्हणून हे भागवत कथेमुळे आपलं अनिष्ट नाहीसं होत असतं आणि इष्ट प्राप्त होत असतं. आपण श्रवण जरी केलं नुसतं तरीही आपलं अनिष्ट दुःख नाहीसं होत असतं आणि इष्ट जे सुख आहे आपल्याला ते प्राप्त होत असतं. हे श्रवणाचं फल सांगितलेलं आहे. साम्राज्य भुवनी वेळ थोडा राहिला, आता संपत आला वेळ बरं का. आता पुढची भरताची कथा आपल्याला सांगायला वेळ नाही, तरी पण काय नाही, कारण असं असतं या भरताच्या पाठीमागचे नवनाथ हे नवनारायण. मग हे नवनारायण जे आहेत त्यांनी विचार केला आपण आता भरत आपले मोठे बंधू. मग भरतांना सांगितलं, हे बंधू भरत, आता वृषभदेव आपले पिता निघून गेले. म्हटले बरोबर. आणि जयंती नावाची आई ती सुद्धा, कारण इंद्रदेवाची मुलगी होती, स्वर्गातली होती, तिला कशाचं मरण आहे, अमृत पेलेली होती ती, निघून गेली. आणि वृषभदेवाने काय केलं, राज्य सोडून आपलं बाहेर फिरायचं, तीर्थयात्रा करायच्या, चिंतन करायचं आणि भगवत रूपामध्ये विलीन झाले. भरताने कोटी वर्ष राज्य केल्याच्या नंतर भरताच्या लक्षात आलं की त्या भरताला परत 5 मुलं झाली भरताला. परंतु भरताच्या मागचे जे 99 भाऊ होते त्यांच्या नंतरचे हे 9 नारायण नावं सांगितलेले. मग भरताला त्यांनी विचारलं, भरत, आता तुम्ही राज्य चालवलेलं आहे, आम्ही काय करावं, आज्ञा द्या. भरताने सांगितलं असे, मी आता प्रजेची सेवा व्यवस्थित चालवेन, मेघवर्षा व्यवस्थित करणार, कारण इंद्रदेवाचीच मुलगी आपली माता आहे. इंद्रदेव वेळेवर पाऊस पाडायचे, कारण इंद्रदेवाकडेच होतं पाऊस पाडायचं काम, कुणी भगवंतानी दिलं होतं त्यांना. म्हणून सूर्याचे निवेशे तपे तैहे शोषे, पाठी इंद्र हो निवर्षे तै पुढती भरे. बघ, म्हणून इंद्रदेवाकडे असतं पाऊस पाडायचं काम. म्हणून
आणि इंद्रदेवाचं असं असतं, ज्या वेळेला कथा कीर्तन ज्या वेळेला जास्त होईल तेव्हा इंद्रदेव पाऊस जास्त पडतो. मागच्या वर्षी किती पाऊस पडला इंद्रदेवाने, कारण कथा कीर्तन किती झाली, मोठे मोठे सप्ते झाले, मोठे मोठे. मग इंद्रदेवाने सांगितलं मनासारखं करायला लागले बरं का लोक. लोंढीची लोंढी यायची पुराची पाऊस यायचा. हा किती पाऊस झाला हो. हा म्हणून नको नको झालं पावसाने, नको नको झालं. इंद्रदेवाची कृपा आहे असं असतं मला. आणि पाऊस जर नाही पडला अवघड आहे, काय करता येईल आपल्याला. म्हणून इंद्रदेवाला संतुष्ट ठेवण्यासाठी आणि भगवंताला संतुष्ट ठेवण्यासाठी, कारण इंद्रदेव हे नौकर आहेत भगवंताची, भगवंत त्यांना आदेश देतात. म्हणून भगवंताची कथा दान धर्म ज्या वेळेला चालतो त्यावेळेला इंद्रदेवाला आज्ञा असते, मेघवर्षा व्यवस्थित करा. मग लगेच मन मोकळ्यापणाने हा किती कर. जसं समर्थाची पंक्ती भोजने, समर्थ माणसाच्या घरी जेवणा, उलट म्हणणार भरपूर जेवा, पोटभर जेवा. आणि कमकवतपणा असला तर म्हणते ना अजून माणसं आले राव जास्त, कसं काय एवढेच माणसं सांगितले जास्त आले, आता काय करायचं. आपण तर काय सांगितले नव्हते एवढे, पण संख्या वाढली, आता काय करायचं असं. पण मन मोकळेपणा जर असेल तर उलट हा आलेला आनंद वाटत असतो. बघ मग अतिथी सेवा करणारा जर 4 सांगितले आणि 5वा जरी आला, आनंद वाटतो की आले हो, अजून 5 जणांची सेवा घडते आपल्याला, असं असतं. म्हणून पुण्यामध्ये आम्ही भागवत कथा केली ती बघा. आता ते काय सांगायचं तुम्हाला, तिथं आम्ही 4 जण होतो, ते हिंगणीचे माणसं होते बघा, त्यांना तुम्ही विचार. तर 4घांनाच आम्हाला जेवण. आणि एक दिवशी एक माणूस आलता भेटायला आम्हाला आळंदीतून, तसंच म्हणजे विद्यार्थीच होता. आणि मग ते पंक्तीवाल्याला सांगितलं आज 5 जण येणार आहेत बरं का. ते म्हणले तसं नाही चालायचं, 4घाच आम्ही केला स्वयं. आणि अक्षरशः 4घांना मग त्यांना म्हणलं आता दुसरी कोण काहीतरी व्यवस्था करा. मग दुसरा एक माणूस म्हणला माझ्या घरी नेतो म्हणलं त्यात बघा. पण 4घाच्या वर 5वा चालला नाही माणूस. पुण्यातली घटना आहे बरं का. हिंगणीचा माणूस आहे, त्यांना त्याचं नाव नाही सांगत, पण ते स्वतः सांगत तुम्हाला. म्हणून काय असतं असं असतं बघा. हा म्हणून अतिथीची सेवा करायचं सुद्धा सोपं समजू नका, अवघड असतं बरं का. आणि म्हणून जास्त जर आले तर आनंद वाटला पाहिजे, ही खरी सेवा असते बघ. म्हणून माऊलीने वर्णन केलं समर्थाची पंक्ती भोजन, तळेल्या वळेल्या एकची देवी श्रवणे अर्थी पठणे मोक्षाची गाय. तसं या श्रवणामध्ये मोक्ष फल देण्याचं सामर्थ्य. म्हणून हे नवनारायण जे आहेत त्या नवनारायणाने अवतार घेतला. कवी नारायण जे होते त्यांनी मच्छिंद्रनाथाच्या रूपाने अवतार घेतला. मच्छिंद्रनाथ बघा कवी नारायण. हरिनारायणाने गोरक्षनाथाच्या रूपाने अवतार घेतला बघा. एवढंच सांगायचं नाही. आता आपल्याला कथा बंद करायची आता, कारण वेळ आपला संपलेला आहे. तेव्हा म्हणून पुढे अंतरिक्ष नारायण जे त्यांनी जालंधर नावाच्या रूपाने अवतार घेतला. तुमच्या पाठाचे जवळ. त्याच्यानंतर प्रबुद्ध नारायण जे त्यांनी कानिपनाथाच्या रूपाने अवतार घेतला. त्याच्यानंतर पिप्पलायन नावाचे जे नारायण त्यांनी चरपटीनाथाच्या रूपाने अवतार घेतला. एवढंच सांगायचं, थोडं भजन घ्यायचं लगेच आरती. आता द्वादशी असल्यामुळे सर्वांना जेवण आज व्यवस्थित. काल उपवास होता एकादशीचं, त्याच्यामुळं ढेकर येईपर्यंत खाऊ नसतं एकादशीचं. पण आज मात्र भरपूर जेवायचं. आज हाय घरी नाही करायचं आता द्वादशी. आणि म्हणून थोडं एक 5-10 मिनिटं लवकर हे करू आपण. त्यानंतर द्रुमिल नावाचे जे होते त्यांचं भर्तरीनाथ रूपाने द्रुमिल नारायण. त्यानंतर चमस नारायण जे ते रेवणनाथाच्या रूपाने अवतार घेतले. करभाजन नावाचे जे नारायण ते गहिनीनाथ.
निवृत्तीनाथांचे गुरु आणि गहिनीनाथ निवृत्ती आणि त्यांच्या पुढे ज्ञानेश्वर माऊली. बघा ही परंपरा. म्हणून अशा प्रकारे ही कथा. आता थोडंसं भजन घेऊ आणि नंतर आरती होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानोबाराया चला आरतीचे यजमान चला पुढे. सूचना बिचना द्यायच्यात का बोला थोडं. तशा आणि नंतर पुरुषांची ह्याच बाजूला बसतील. फक्त मध्ये वाढप्यांना आतमध्ये यासाठी रस्ता ठेवायचा आहे. थोडी माणसं थोडी जास्त इथं लांबपर्यंत अशा पंक्ती बसायच्या. वारं नाही काय नाही, व्यवस्थित वातावरण आहे. पुरुष मंडळ हा सर्वजण मिळून करणार आहे. उद्या बरोबर 7:15 ते 9:15 या वेळेमध्ये कथा होणार आहे. तरी श्रोते मंडळींनी वेळेचं बंधन पाळून वेळेमध्ये उपस्थित राहायची विनंती करतो. रामकृष्ण हरी. आरती लावा.
काही न मागू देवा तुका पाये संताची या सत्ता सर्वे दे आणि तुझे काही ज्ञान दे तुला